नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. कलाला हे सत्य समजलेलं असतं की नैनाताईला पळवून नेणारा दुसरा तिसरा कोणी नसून राहुलच आहे. त्यामुळे आता राहुलला सगळ्यांसमोर तिला एक्सपोज करायचं असतं. राहुलचं सत्य तिला सर्वांसमोर आणायचं असतं. एक गोष्ट तिला माहित असते की जर तिने घरातल्या सगळ्यांना सांगितलं की नैनाताईला राहुलने पळून नेलंय आणि राहुलने सगळ्यांना धोका दिलाय, तर मात्र तिच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, कारण ते चांदेकर आहेत. चांदेकरांना माझ्यावरच विश्वास नाही, तेव्हा ते माझ्या बोलण्यावर का विश्वास ठेवतील? त्यामुळे मला आता त्या सगळ्यांना पुरावे द्यावे लागतील आणि पुराव्यानिशीच मला राहुलला सगळ्यांसमोर आणावं लागेल. परंतु या गोष्टीसाठी नक्की काय करता येईल हेच तिला कळत नसतं. तर नैनाने इकडे राहुलला सांगितलेलं असतं की कलाताईला आपल्याबद्दल सगळं काही समजलंय आणि तिला समजलंय की तूच मला लग्नातून पळून नेलं होतं. त्यामुळे राहुलही आता घाबरलेला असतो. नैना राहुलला म्हणते की राहुल, तू एक काम कर, तू मला भेटायला मंदिरामध्ये, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. तर राहुल म्हणत असतो की तुला जे काही बोलायचंय ते तू आत्ताच बोल. नैना म्हणते की ठीक आहे, मग ऐक, येत्या 7 दिवसामध्ये तू घरच्यांना सगळं काही सांगणार आहे. घरच्यांना तू तुझ्या तोंडाने सांगणार आहे की तूच मला पळवून नेलं होतं आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे. आणि आता घरच्यांसमोर तू आपल्या लग्नाचा प्रस्ताव देखील ठेवणार आहे. तू आता मला असं तसं समजू नको, कारण तू मला खूप फिरवलंयस, तुझ्या मनासारखी तू मनमानी केली आहेस. तू आता मी ऐकणार नाही, मी माझं आयुष्य असं बर्बाद करून घेणार नाही. मला चांदेकरांची सून म्हणून घरात यायचं होतं आणि मी येणार सुद्धा होते. अद्वैतची बायको म्हणून आज मी तिथे मिरवत असते, परंतु तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे आज माझी ही अवस्था आहे. त्यामुळे तुला मला चांदेकरांची सून होण्याचा मान सन्मान द्यावाच लागेल आणि जर तू तो देणार नसेल तर मी स्वतः तो मिळवेल. राहुल तिला म्हणत असतो की प्लीज तू असं काहीही करणार नाहीये. नैना म्हणते की जर तू मला मंदिरात भेटायला आला नाही तर मी डायरेक्ट चांदेकर हाऊसवर येणार आणि सगळ्यांसमोर सगळं सत्य सांगणार. त्यामुळे राहुल आता नैनाला घाबरलेला असतो आणि तो नैनाला म्हणतो की प्लीज तू असं काही करू नको, मी मंदिरात तुला भेटायला येतो. आता नेमकं राहुल सोबत जेव्हा नैना बोलत असते तेव्हा नैनाचं ते बोलणं काजूने ऐकलेलं असतं. त्यामुळे काजूला समजतं की नैनाताई तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला मंदिरात जाणार आहे आणि मग ही बातमी काजू लगेचच कलाला देते. कलाला ती सांगते की नैनाताई तिच्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी मंदिरात जाणार आहे. कला आता विचार करते की माझ्याकडे हा खूप मोठा चान्स आहे. आता ह्या एका चान्समुळे मी राहुलचं सत्य अद्वैत समोर आणू शकते. ज्या प्रकारे अद्वैतला वाटते की नैनाताईने त्याला धोका दिलाय, त्या गोष्टीचा तेवढाच भागीदार राहुल सुद्धा आहे. राहुलला सुद्धा शिक्षा भेटायला पाहिजे. नैनाताईच्या एका चुकीमुळे माझ्या घरच्यांना वेशीवर धरलं जातंय, त्यांची अब्रू काढली जातीये, माझी अब्रू काढली जातीये. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये राहुल सुद्धा इन्व्हॉल्व आहे, हे तर चांदेकरांना समजलंच पाहिजे. आणि सगळ्यात पहिल्यांदा समजलं पाहिजे ते म्हणजे अद्वैतला भेटते आणि अद्वैतला भेटून ती सांगत असते, जर तुला जाणून घ्यायचं असेल की नैनाताई कोणत्या मुलासोबत पळून गेली होती आणि तिने कोणत्या मुलासाठी तुला सोडलं किंवा तुझ्याशी लग्न केलं नाही, हे जर तुला जाणून घ्यायचं असेल तर तुला माझ्यासोबत मंदिरात यावं लागेल. तर अद्वैत तिला म्हणत असतो की मला काही गरज नाहीये तुझ्यासोबत मंदिरात वगैरे यायची, कारण मला तुझ्यावर विश्वासच नाहीये. कला त्याला समजावून सांगत असते की हे बघ, मी तुला जे काही सांगते ते खरं सांगतेय. जर माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नाही तर नको ठेवू, परंतु मी तुला ही गोष्ट सांगतेय की मंदिरामध्ये मी तुझ्या पुढे एक खूप मोठं सत्य घेऊन येणार आहे आणि आज एक खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे. तुला खरंच जर जाणून घ्यायचं असेल ना की तुला कोण धोका देतंय, तुझ्या कोणत्या जवळच्या माणसाने तुला एवढा मोठा धोका दिलाय, हे जर तुला जाणून घ्यायचं असेल ना तर तुला आज यावंच लागेल. तर अद्वैतला सुद्धा कलाच्या बोलण्यामध्ये थोडाफार खरेपणा दिसत असतो. त्यामुळे तो कलाचं ऐकतो आणि तो तिला सांगतो की मी संध्याकाळी 5 वाजता मंदिरात येईल. नैना आता मंदिरात आलेली असते आणि मंदिरामध्ये ती राहुलची वाट बघत असते. कला तिला बाजूनेच बघत असते. कलाचं संपूर्ण लक्ष हे नैनावर असतं. नैना कोणाला भेटते, काय करते, सगळं काही ती बघत असते. त्यात अद्वैतही तिथे आलेला असतो. अद्वैत कलाला विचारतो की कुठे आहे नैना आणि कुठे आहे तिचा बॉयफ्रेंड. तर कला म्हणत असते की ते बघ, नैनाताई तिथं उभी आहे आणि लवकरात लवकर तिचा तो बॉयफ्रेंड आहे ज्याने तुला धोका दिलाय तो सुद्धा येणार आहे. आता राहुल सुद्धा मंदिरामध्ये आलेला असतो. राहुल पहिल्यांदा नैनाला बघतो आणि तो नैनाच्या दिशेने येतच असतो, परंतु त्याच वेळी त्याला कला आणि अद्वैत एकमेकांसोबत बोलताना दिसतात आणि राहुलला असं वाटतं की नैनाचा हा प्लॅन आहे. नैनाने मला प्लॅन मध्ये अडकवण्यासाठी अद्वैत आणि कलाला आधीच इथे मंदिरात बोलवलंय. त्यामुळे राहुल आता अद्वैतला तो दिसू नये म्हणून माघारी फिरतो. मंदिरात लोकांची गर्दी असते आणि त्या गर्दीतून राहुल आता पळत असतो. तर नैनाला कळतच नाही की राहुल माघारी का फिरलाय, कारण नैनाचं लक्ष अजून कला आणि अद्वैतवर गेलेलं नसतं. नैना आता राहुलच्या मागे जात असते कारण राहुल पुढे पळत असतो. तिला कळतच नसतं की राहुलला अचानक काय झालंय. तर कला आणि अद्वैत सुद्धा विचार करत असतात की नैनाला अचानक काय झालंय, नैना काय इकडे पळते. राहुल आता मंदिराच्या एका बाजूला जाऊन उभा राहतो. नैना देखील तिथे येते. तर राहुल नैनाला म्हणत असतो की हा प्लॅन होता तर तुझा, याचा अर्थ तू मला तुझ्या प्लॅन मध्ये अडकवण्यासाठी हे सगळं केलं. तुला मला अद्वैत समोर आणि कला समोर बदनाम करायचं होतं म्हणून तू त्यांना ऑलरेडी इथं बोलावलंस ना. तेव्हा नैना म्हणत असते की अरे काय बोलते
बोलतोयस तू? मी असं काहीही केलेलं नाहीये. राहुल तिला म्हणत असतो की मग तिथे अद्वैत आणि कला काय करत होते. नैना म्हणत असते की अरे मला खरंच नाही माहिती, मी तर नाही बोलवलंय त्यांना. आणि ते सगळं जाऊ दे, परंतु मी तुला इथे कशासाठी बोलवलंय तुला माहितीये का? राहुल म्हणतो की बोल, तुला काय बोलायचंय ना ते पटकन बोल, कारण कला आणि अद्वैत इथेच आहे, मला लवकरात लवकर घरी जायचंय आणि जर त्याने मला इथे बघितलं तर मग माझं काही खरं नाही. तर कला आणि अद्वैत आता तिथे आलेले असतात. कला अद्वैतला म्हणते की तुला जाणून घ्यायचंय ना की त्या दिवशी लग्न मंडपातून नैनाताईला कोणी पळवून नेलं? कोण आहे जे तुझ्या जवळचा आहे आणि तरी सुद्धा तुझ्या पाठीत खंजीर खूप असतोय? कोण आहे की जो तुला धोका देतोय? कोण आहे की ज्याला तुझं चांगलं देखवत नाही? बघायचंय ना तुला? असं म्हणत आता ती राहुल आणि नैनाकडे बोट दाखवते. तर नैनाला आणि राहुलला एकत्र बघून अद्वैतच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला काय बोलावं तेच कळत नाही आणि राहुल आणि नैनाचं ते सगळं बोलणं ऐकत असतो. नैना राहुलला म्हणत असते की हे बघ राहुल, आता खूप झालं, आपण कशाला अद्वैत आणि कलापासून पळायचंय? आता आपण सगळ्यांना खरं सांगून टाकूयात ना. आणि तू अद्वैत पासून लांब कशाला पळतोय? तू अद्वैतला खरं सांग की माझं नैनावर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचंय. तो तुला नाही नाही म्हणणार. आतापर्यंत मी खूप सहन केलं, माझं लग्न होणार होतं, तू मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंस आणि आता तू माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतोय. हे काय मला दिसत नाहीये का? परंतु हे बघ, मी अजिबात सहन करणार नाही. एक वेळेस इथे माझ्या जागी कला असते ना, तिने हे सगळं सहन केलं असतं, पण मी नैना आहे, मी ही गोष्ट तुझी कधीच सहन करू शकणार नाही. तुला मला तुझं नाव द्यावं लागेल, मला चांदेकरांची सून म्हणून तुला घरामध्ये न्यावं लागेल. मला तो मान सन्मान सगळं भेटलं पाहिजे जो कलाताईला भेटतोय, कारण त्या सगळ्याची हकदार मी होते आणि तुझ्यामुळे मी ते सगळ्यावर पाणी सोडलंय. तू मला लग्न मंडपातून पळून घेऊन गेला होतास. तेव्हा राहुल नैनाला म्हणत असतो की तुझं डोकं वगैरे फिरलंय का? मी तुला एकदा सांगितलंय की मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये, तर मला नाही करायचं तुझ्याशी लग्न. आणि उगाच दिवसा ढवळ्या तू माझ्याशी लग्न करण्याचे स्वप्नही बघू नको, कारण ते कधीही पूर्ण होणार नाही. बघ, मी माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी मी तुला लग्नातून घेऊन गेलो होतो आणि त्यासाठी तुला जितकी काही रक्कम लागते ना तेवढी मला सांग. आणि मला माहिती आहे की तू किती लालची आहेस. तुला जितके काही पैसे लागतात ना तेवढे पैसे मी तुला देतो, परंतु तू माझ्या आयुष्यातून कायमचं बाजूला व्हायचंय, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल. आता राहुलचं हे बोलणं अद्वैतने ऐकलेलं असतं. अद्वैतला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो आणि कलाने आता राहुलचं सत्य हे अद्वैत समोर आणलेलं असतं. अद्वैतला विश्वासच बसत नसतो की हा नक्की आपला भाऊच आहे का? जो भाऊ जो आपल्याला नेहमी सपोर्ट करतोय असं दाखवतो. प्रत्येक वेळी आपण आपल्या वाट्याला आलेली प्रत्येक गोष्ट त्याच्याशी शेअर केली आहे. आपण कधी सख्या भावापेक्षा परकही मानलं नाही आणि आज त्या भावाने आपल्याला धोका दिला, त्यामुळे अद्वैत फार हर्ट झालेला असतो. अद्वैतला काय करावं तेच कळत नसतं. तर मित्रांनो, आता यापुढे काय होणार आहे हे आपण उद्याच्या भागात एक्सप्लेन करणार आहोत. उद्या ठीक 9 वाजता आपल्या चॅनलवर उद्याचा ट्विस्ट अपलोड होणार आहे आणि त्यामध्ये यापुढे काय झाले ते मी सांगणार आहे. त्यामुळे उद्या ठीक 9 वाजता तुम्ही तयार राहा आणि हा ट्विस्ट बघायला विसरू नका. आणि आजचा हा ट्विस्ट तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला देखील विसरू नका. धन्यवाद.